जितेंद्र आव्हाड देखील आपल्याबरोबर. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही विरोधक आहात. तुमची महाविकास आघाडीची बैठक सुद्धा झाली. आज शक्तीपीठ महामार्गावरतून शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या भागात सरकार दरोडेखोर आहे. त्यांना काही पडलेली नाही. नदीकाठच्या जमिनी रस्त्याला देतात. आम्ही तर काही शेतकरी नाही आहे. माझ्या बापाची 1 एकर जमीन होती, माझ्या आजोबाची, म्हणून माझा बाप आणि आजोबा दोघे हमालीसाठी मुंबईत आले. आम्हाला काही शेतीविषयी माहीत नाही, पण आम्हाला एवढं तर कळतं त्या जमिनीची किंमत काय आहे, तिथे काय उगवतं, त्याची माती कशी आहे, त्याचं पाणी कसं आहे, हे सगळं पॉझिटिव्ह असताना तुम्ही रस्त्यासाठी घेता. आणि काय गरज काय रस्त्याची? ते शक्तीपीठ नाही, लक्ष्मी दर्शन आहे. रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड पैसे खाण्याची सवय लागली आहे सरकारला. समृद्धीकडनं अर्थसमृद्धीकडे गेलेलं हे राज्य आहे. अर्थसमृद्धीशिवाय यांना काही सुचत नाही. परंतु राजकीय विरोध या सगळ्या गोष्टी करता झुगारणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ते कशालाच झुगारत नाहीत. ते कशालाच झुगारत नाहीत. त्यांना न्याय भी काही पडलेलं नाही आहे. लक्ष्मी दर्शन, शक्तीपीठ म्हणजे शक्तीपीठ ते दर्शनासाठी जाणार आहेत ना कुठे कुठे शक्तीपीठाकडे. त्याच्यातलं मेन शक्तीपीठ हे लक्ष्मी दर्शनाचं आहे. आज कुणाल पाटील आणि विजय भांबळेंचा पक्षप्रवेश आहे. दोघेही माजी आमदार आहेत. खरं तर कुणाल पाटलांचं बघितलं तर धुळे ग्रामीणमध्ये ऑलरेडी राम भदाने हे आमदार आहेत भाजपचे. तिथे कुणाल पाटील स्वतः भाजपमध्ये जातात. तर दुसरीकडे मेघना बोर्डीकरांच्या विरोधातला उमेदवार विजय भांबळे जे तुमच्या पक्षात होते ते आता मात्र अजित पवारांकडे जाताना पाहिलं की सत्तेशिवाय जगू शकत नाही. हे महाराष्ट्रातलं नवीन सुरू झालेलं गणित हे खरं तर वेदनादायी आहे. जर तुम्हाला उदाहरणच घ्यायचं झालं तर 2 मोठी माणसं या महाराष्ट्रात आहेत जे सत्तेशिवाय उभे राहिले. काय एक शरद पवार आणि आत्ताच्या काळातले देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे 15 जेवढे वर्ष होते तेवढे विरोधकांमध्येच बसायचे ना. विरोधी पक्ष नेते होते. एकनाथ खडसे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यांच्या मागच्या बाकावर बसायचे, पण सरकारला हादरवून सोडायचे. पण अर्थात तेव्हाचं सरकारही सरकार होतं, दयाळू होतं, मायाळू होतं. देवेंद्र फडणवीसांचं एकही काम सरकारने अडवलं असं कधी झालं नाही. बोलण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना वेळ दिला नाही असं कधी झालं नाही. आता ते होत नाही, पण तरी देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले ना विरोधी पक्षात. ते असं नाही म्हणाले ना सत्ता नाही चला जाऊया चला जाऊया चला जाऊया. हे तर लाचार सगळे. म्हणजे त्या देवेंद्र फडणवीसांनी कधी आयुष्यात कोणाला विचारलं नाही आणि कायम या लोकांना अडचणीत आणलं. तेच त्यांच्या पायाशी गेले. देवेंद्र फडणवीसांचं मनापासून कौतुक करतो मी. माझे विरोधक आहेत ते वैचारिक विरोधक आहेत. परंतु देवेंद्र फडणवीसांचा दबाव नाही का विरोधकांवरती? ज्या पद्धतीने सगळ्यांवर दबाव असतो. तुम्हाला आयुष्यभर 70 वर्ष तुमच्या घरात लाल दिवे दिले ना, काँग्रेसने दिले ना. हे कुणाल पाटलांचे तर आजोबा चुडामण पाटील, रोहिदास पाटील, कित्येक वर्ष सत्ता तुमच्या घरात. यार काय ठीक आहे, अडचणीचे दिवस प्रत्येकाला येतात. बापावर येतं म्हणून काय बापाला लाथ मारून भाल झालं काय? परंतु हा 100% भाजपचा हा कोणता तरी डाव वाटत नाही का? ज्या पद्धतीने त्या डावामध्ये तुम्ही कशाला फसता? त्यांनी ट्रॅप टाकलाय, त्या ट्रॅपमध्ये तुम्ही कशाला अडकता? विजय भांबळेंचा देखील पक्षप्रवेश होतोय. विजय भांबळे हे स्वतः तुमच्याकडे होते आणि आता दादांकडे जातात. मेघना बोर्डीकर तिथून आमदार आहेत. महायुतीमधली ही कलह नाही. साधारण मला जे दिसते ते असं आहे की प्रत्येकजण सत्तेच्या जवळ आपल्या संस्था आपलं जे काय आहे ते वाचवण्यासाठी जात आहेत. मला माहित नाही काय गणित आहे, त्याच्यावरती काय बोलण्यात अर्थ नाही. पण सत्तेचा जवळ जाण्याचा एवढा काय ओढ लागली आहे हे कळायला काय मार्ग नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची विजयी सभा आता वरळी डोममध्ये पार पडणार आहे. दोन्ही भाऊ आंदोलनानिमित्त एकत्रित येणार होते, परंतु जी.आर रद्द केला. परंतु आता मात्र विजयी सभेमध्ये दोन्ही भाऊ एकत्रित एका मंचावरती येतील. त्या सभेला तुम्ही उपस्थित राहणार का? मराठी माणूस राहणार. आणि ही एकी कायम राज्याच्या राजकारणात देखील टिकली इच्छा. ही एकी कायम राहावी ही श्रींची इच्छा. ही तुम्हाला आवडेल का? कारण की तुम्ही देखील मित्र पक्ष. माझ्या आवडी निवडीला काय किंमत. तर एकत्र असेल, एकत्र येत असेल तर आपलं राजकीय काही त्यांच्याशी स्वार्थ नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकत्र आले तर बरंच. संग्राम जगतापांचं वक्तव्य अलीकडे खूप चर्चेत आहे. संग्राम जगताप हिंदुत्ववादी प्रखर नेते झालेत. नितेश राणेंच्या पुढे एक पाऊल पुढे गेलेत का असं संग्राम जगतापांच्या संदर्भात कोणीतरी बोलतो लांड्या मारा दांड्या. त्या लांड्यांना कशा काय म्हणजे ते काय म्हणतात ना बाडग्याची बांग जोरात असते. नवीन बाडगे तयार झाले ते आपलं काहीतरी प्रूव्ह करायला
तलवार घेऊनच निघालेत. मग अजित पवारांना ही लोक जुगारात नाही का? अजित पवार एकीकडे म्हणतात की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारांच्या मला शिवशाहू फुले आंबेडकर कॅबिनेटमध्ये बोला ना. तुमचं कॅबिनेटचे मंत्रीच घाणेरडं बोलत असतात. कधी कॅबिनेटमध्ये सांगितलं का मी कॅबिनेटमध्ये बसणार नाही, हे बोलणं थांबवा म्हणून असं बोलले? बाहेर येऊन काही बोलू शकता हो तुम्ही. तुम्ही जिथे जे फोरम आहे त्या फोरममध्ये बोला ना. कॅबिनेट हे सर्वात मोठं फोरम आहे, त्या कॅबिनेटमध्ये बोलायला पाहिजे की नितेश राणे तुम्ही जे बोलता ते बरोबर नाही, मी या कॅबिनेटमध्ये बसणार नाही जर तुम्ही असं बोलणार असाल तर. मग ते अजित पवार मुख्यमंत्र्यांना घाबरताय काय? मला त्याच्याशी मला काही करायचं नाही. बाहेर एक आणि आत एक भूमिका घ्यायची नाही. आत जी भूमिका तीच बाहेर भूमिका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.